सूत बिमांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम. धोकादायक बीम वाहतूक करणारे 3 टेम्पो पकडले. धोकादायकरित्या बीम वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आज दिवसभरात 3 बीमाची वाहतूक करणारे टेम्पो पकडण्यात आले. त्यांच्यावर परिवहन कार्यालयाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 2 दिवसापूर्वी रेंदाळ मार्गावर झालेल्या धोकादायक बीम वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्यानं पुन्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. इचलकरंजी शहरातील वस्त्र उद्योग आणि त्याच्याशी निगडित उद्योग व्यवसायासाठी कच्चा आणि उत्पादित माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून अनेक वेळा क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्यासह अपघातही घडतात. याच अनुषंगाने शहरातील धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जवाहरनगर येथे 2 महिन्यापूर्वी वाहनाबरोबर आलेल्या बीमाची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर शहर वाहतूक शाखेने बीमे वाहतूक करणाऱ्या टेम्पो धारकांवर कारवाई सुरू केली होती. अन्यायी दंड वसुलीच्या निषेधार्थ टेम्पो चालकांनी संपही केला होता. यावेळी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी खबरदारीच्या सूचनाही दिल्या होत्या. वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहनही केलं होतं. त्यानंतर हा संप स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर शहरात पुन्हा गेल्या महिन्याभरात धोकादायकरित्या बीमाची वाहतूक सुरूच आहे. यातच ही धोकादायक वाहतूक पुन्हा रेंदाळ मार्गावर एकासाठी जीवघेणी ठरली. तसेच इतर काही घटकांमध्ये काही जण जखमी झाले असून कबनूर येथील एका युवकावर सध्या उपचार सुरू आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्यानं शहरातून विशेषतः सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या अनुषंगानं पुन्हा शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. धोकादायक बीम वाहतूक करणारे 3 टेम्पो पकडून शहर वाहतूक कार्यालयासमोर आणण्यात आले. सदर वाहनांच्यावर पुढील कारवाई परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक रावसाहेब भोसले व त्यांच्या पथकाकडून येत होती. शहर वाहतूक शाखेकडून 2 महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 192 टेम्पो धारकांवर कारवाई करून 1,36,000चा दंड वसूल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी दिली. महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.